सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे झाडं कोसळलेत. ठेकेदारावर कारवाई करा. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कामगार सेल शहर जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांची मागणी. प्रभाग क्रमांक 10 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास निधीतून भगवंत वर्कशॉप ते प्रकाश स्टोर्स पर्यंतचा RCC गटार काम मंजुरी असताना सदरचे काम दुसरीकडे वळवण्यात आले. या ठिकाणाचे गटारीचे खोदकाम करत असताना झाड कोसळले. यामध्ये एक दुचाकीचं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिका प्रशासनाने अशा बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कामगार सेल शहर जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांनी केले. त्याचबरोबर नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रस्त्यात अडथळा निर्माण होणाऱ्या झाडांच्या फांद्या काढण्यासाठी महापालिका यंत्रणेस संपर्क साधून रस्त्यावरील पडलेल्या झाडांच्या फांद्या काढून रस्ता सुरळीत करून दिलाय. आज टिंबर एरिया या ठिकाणी महापालिकेच्या गलथान कारभारामुळं आज मोठं झाड कोसळून किरकोळ या ठिकाणी एका 2 व्हीलर नुकसान झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही. त्यामुळं महापालिका प्रशासन असेल किंवा सदरचा कॉन्ट्रॅक्टर असेल, सदरचा रस्ता हा भगवंत वर्कशॉप ते प्रकाश स्टोर्सपर्यंत RCC गटर करण्याचा रस्त्याला मंजुरी असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास निधीतून हा गटर न करता त्यांनी तो गटर शहर अभियंता असेल, प्रभाग समिती 2चे अभियंता असेल यांना हाताशी धरून सदरचं गटरीचं काम हे दुसरीकडे वळवून आज या ठिकाणी एक मोठं झाड पडलेलं आहे. आणि याच्यावर तात्काळ बाग उद्याननं लक्ष घालून संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा संबंधितावर गुन्हा नोंद करावा आणि संबंधित जो आता कॉन्ट्रॅक्टर आहे तो गटरीच्या कामाची चौकशी करण्यात यावं. आमची मुळात या गटरीच्या कामाला विरोध होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती निधी इतरत्र न वापरता दलित वस्तीत वापरावा असं आम्ही महिन्याभरापूर्वी शहर अभियंत्याला पत्र दिलं होतं. तरीही त्यांनी त्या पत्राला न जुमानता आज ते काम दुसरीकडे वळवून काही गोष्टी मॅनेज करून दुसरीकडे काम ते करत आहेत. आज त्या कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळं आज मोठं या ठिकाणी दुर्घटना होण्यापासून वाचलेले आहे. भविष्यात असली दुर्घटना होऊ नये यामुळं महापालिका प्रशासन असेल, बाग उद्यान असेल यावर लक्ष घालून संबंधितावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे.